रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। रायगड सम्राट प्रस्तुत जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था व आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आला। शेकापा मध्यवर्ती कार्यालय आयोजित या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली। यावेळी माजी सभापती काशीनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, माजी सरपंच अशोक म्हात्रे, माजी उपसभापती राजेश केणी, जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे, रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे आणि आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक कोरेगाव सातारा येथील प्रतीक्षा अमोल घाडगे, तृतीय क्रमांक बोर्लेचे दिलीप दत्तू पाटील, तृतीय क्रमांक कामोठे दीपाली भरत माने, चतुर्थ क्रमांक नांदगाव अशोक खुटले तर पाचवा क्रमांक दिनेश नाईक आसुडगाव यांना देण्यात आला। तर या स्पर्धेत सर्वात जास्त उरण पनवेल तालुकास्तरीय भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रथम क्रमांकाचे मानकरी तुरमाळेचे हिरामण शांताराम खुटले, द्वितीय क्रमांक गोठवण्याचे उरणचे दीपक वसंत पाटील, तृतीय क्रमांक सावळेचे दिलीप म्हसकर, चतुर्थ क्रमांक मोठी जुईचे जयदास कोळी, पाचव्या क्रमांकाचे कुडावेच्या प्राची संतोष ठोंबरे यांना देण्यात आला। त्याचबरोबर प्रोत्साहनपर पारितोषिक श्रीधर पाटील आसुडगाव हातोंडली, एकनाथ मते दापिवली, मयूर भोईर रेवस, दिनेश मनोरे नारपोली, रोशन म्हसकर पिरकोण, विनिकेत रमेश गावण बामणडोंगरीचे विलास आंग्रे यांना देण्यात आला। यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहू न शकलेल्या भाविकांना बक्षिसे घरपोच देणार असल्याचे सांगण्यात आले आणि हे आयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, दत्ता मोकल, असीम शेख, समाजसेवक मंगेश अपराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। यावेळी आमदार बाळाराम पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले। त्याचबरोबर जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेला सलग 3 वर्ष उपक्रम राबवल्यात असल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या। आरस स्पर्धेचं आयोजन सातत्याने गेले 3 वर्ष जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि रायगड सम्राट आमचे मित्र पत्रकार शंकर वायदंडे यांच्या माध्यमातून होत असते। फार कमी वेळात शंकर वायदंडे यांनी आपल्या पत्रकारितेचा ठसा या पनवेल उरणामध्ये चांगल्या रीतीने उमटवलेला आहे। जवळजवळ 13,000 व्ह्यूअर्स म्हणजे एखादी बातमी शंकर वायदंडे यांच्या माध्यमातून जर व्हॉट्सअपवर आली तर ती मला वाटतं 5-7 मिनिटाला 13,000 लोकांपर्यंत पोहोच होते। 13,000 लोक त्यांची ती बातमी पाहतात। अशा शंकर वायदंडेंच्या संकल्पनेतून ही घरगुती गणपती आरस स्पर्धा आल्यानंतर त्यांनी ती संकल्पना जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय प्रीतमजी म्हात्रे यांच्याकडे प्रस्तुत केली असता प्रीतमजींनी देखील त्याला लागोलाग मान्यता दिली आणि सातत्याने कुठेही खंड पडू न देता गेली 3 वर्ष म्हणजे कोविड काळ संपल्यानंतर उत्सवावरती जी शोभा पसरली होती ती प्रीतम म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि शंकर वायदंडे यांच्या प्रयत्नांना दूर झाली। कारण लोकांना जी काही मरगळ आली होती कोविड नंतरची, अशा प्रकारची घरगुती आरस स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचं काम जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि रायगड सम्राटच्या माध्यमातून झालं। आज इथे उपस्थित ज्या घरगुती गणपती आरस स्पर्धांच्या स्पर्धकांना बक्षिसे मिळालेली आहेत त्यांचा गुणगौरव करण्यासाठी इथे उपस्थित असलेले आमदार बाळाराम पाटील सर, आदरणीय जे.एम. म्हात्रे सर, काशीनाथ पाटील सर, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय माधव पाटील सर, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे, राजेश केणी, विलास फडके, जितेंद्र म्हात्रे, आमचे रमाकांतबाई, उपस्थित सर्वच आरस स्पर्धेत भाग घेतलेले स्पर्धक, तुमचं पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या या कार्यालयामध्ये मी मनापासून स्वागत करतो। आमच्या संस्थेचे सर्व सदस्य यांचं मनापासून कौतुक करतो की ह्या घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2024 मध्ये जे उत्तीर्ण झाले त्या सर्वांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून मी कौतुक करतो।
आणि कौतुक करत असतानाच आपण अशाच प्रकारचा सहभाग नेहमी घेत राहा, जेणेकरून आपले हे तरुण मुलं आहेत, लहान मुलं आहेत, यांच्यावर चांगला प्रभाव आणि एक धार्मिक प्रभाव त्यांच्यावर पडेल असं मला वाटतं. आणि अशा या कार्यक्रमाला सन्माननीय बाळाराम पाटील साहेब, सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब, सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब, माधव पाटील साहेब, राजेशजी केणी, आमचे फडके साहेब, गणेशजी कडू, जितेंद्र म्हात्रे साहेब, रमाकांतजी म्हात्रे, ज्ञानेश्वर मोरे साहेब, पुरुषोत्तमजी, अजित अडसुळेजी आणि सगळीच मंडळी, माझे मित्र आणि सगळीच मंडळी, देवा मडवीजी आणि सगळी मंडळी उपस्थित राहिली. ही केवळ आणि केवळ तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी उपस्थित राहिली. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजे. आणि सर्वांचं मी मनापासून शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात स्वागत करतो आणि मनापासून सर्वांचं कौतुक करून हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. जयंत म्हात्रे, काशीनाथ पाटील, प्रीतम म्हात्रे, गणेश कडू, राजेश केणी, विलास फडके, आपले आमचे ज्येष्ठ सहकारी माधवराव पाटील, जितेंद्र म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, श्री विसरायचं आणि अन्य सारे सहकारी, मी आम्हा सर्वांच्या वतीनं सुरुवातीला आपलं साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण या स्पर्धेमध्ये यशवंत झालेला आहात. अतिशय जिव्हाळ्यानं, तन्मयतेनं आपण गणेशोत्सव साजरा करत असतो. घरामध्ये गणपती आल्यानंतर आनंदाचं उत्थान त्या ठिकाणी आलेलं असतं आणि ज्या दिवशी विसर्जन होतं त्यावेळेस चिमुकल्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं, अनेक पोरं रडतायत असा सिनेरिओ असतो. एका वेगळ्या वातावरणात, वेगळ्या विश्वास आपण या निमित्तानं जात असतो. या साऱ्यामध्ये आपण पारितोषिक विजेते झालेला आहात, आपलं मनपूर्वक अभिनंदन. निश्चितपणानं आपण जे काही निकष असतील, जे क्रायटेरिया असतील ते पूर्ण करून हे पारितोषिक मिळवलेलं आहे. आणि हे होत असताना आपली गुणवत्ता या निमित्तानं आणि आपली अटॅचमेंट गणपतीच्या उत्सवाच्या बाबतीत जे आहे ते आपसुकच या ठिकाणी साऱ्यांच्या कौतुकास पात्र झालेले आहे. आपलं अभिनंदन करत असताना या ठिकाणी जयंत म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांचंही अभिनंदन करेन की त्यांनी आपल्या या परिसरातील गणपती गणेशोत्सवाच्या बाबतीत ही जागरूकता दाखवली, साऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. मनापासून आपल्या साऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. आपण साऱ्यांच्या मनपूर्वक अभिनंदन करतो. रायगड सम्राट न्यूज चॅनल हा को स्पॉन्सर या कार्यक्रमाचा आहे, त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण सारी जण गणेशाच्या आगमनाची वाट बघत असतो. गणपती बाप्पा राहतानाही गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीचा अवतरण गणपतीला देत असतो. पुढील वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण सारे जण याच्यापेक्षाही उत्तुंग यश मिळवा, राज्यस्तरावर यश मिळवा अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.